नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की शिवजयंती येणार आहे, तर त्यासाठी आपण शिवजयंती कमिंग सूनचं बॅनर तयार केला आहे. तर हा व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग झाला आहे, डिझाईन पण एकदम भारी झाला आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर रिलेटेड व्हिडिओ मराठीमध्ये तुम्हाला म्हणजे शिकवत असतो. तर ओके, चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधला मटेरियल आणि झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं. झेड आर्चरला ओपन करायचं आहे. या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो, त्यासाठी तुम्हाला यूज करण्यासाठी इझी जाईल. तर त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण शिवजन्मोत्सव 2025 नावाची एक झिप फाईल दिलेली आहे. तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करून इथे पासवर्ड मागेल. तर पासवर्ड समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड कुठेही तुम्हाला मिळून जाईल. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे शिवजन्मोत्सव नावाचा एक फोल्डर तयार. तर त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे. तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. त्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपला फाईल मॅनेजरसारखाच इंटरफेस येईल. तिथे तुम्हाला आपल्या ज्या फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं. फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे इथे PLP फाईल इथे ओपन झालेली आहे. तर यामध्ये आता तुम्हाला काही पण चेंज करायचे असतील तर तुम्ही इथून चेंज करू शकता. ह्या फॉन्ट पण बघू शकता, कॅलिग्राफी फॉन्ट आहे, तुम्ही रेडीमेड कॅलिग्राफी त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर यामध्ये तुम्हाला काही एडिट करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकता तुमच्या मताने. जर तसं तर यामध्ये काही एडिट करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला ॲज इट इज सेव्ह जरी केलं तर तुम्ही इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. फक्त हे जो माझा लोगो आहे इथे काढून तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता स्वतःचा, तो काही विषय नाही. त्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर हे तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही तिथून ते कुठे पण अपलोड करू शकता. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. डिझाईन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.